नमस्कार मित्रांनो. खूप दिवसानंतर हा सेल्फ व्हिडिओ पोस्ट करतोय. ॲक्च्युली सॉरी याच्याबद्दल की होळीमध्ये ह्यावेळेला ना माडोळीचा व्हिडिओ मी पोस्ट करू शकलो, ना होमाचा, ना होमाच्या दिवशी पालखी नृत्याचा व्हिडिओ बनवू शकलो नाही. आणि रात्री कीर्तन का तमाशा होता, भारू कीर्तन, तर त्याचाही व्हिडिओ बनवू शकलो नाही. त्याच्याबद्दल सॉरी. न बनवण्याचं कारण असं की 4-5 दिवसापासून खूप मॅसिव प्रमाणात डोकं आणि नेहमीप्रमाणे माझ्या तोंडामध्ये माझे गाल खूप सुजले होते, दोन्ही पंजाबडे. त्यामुळे खूप वेदना होत होत्या आणि मान डोकं संपूर्ण गच्च झालं होतं. त्यामुळे कंट्रोल होत नव्हता. आणि जर कंट्रोल नाही होत तर मग व्हिडिओ पण चांगले येत नाही. मग ती किती पण आपली हॉबी असू दे, आपला छंद असू दे, जेव्हा आपलं बॉडी माइंड आपल्या हातामध्ये नसेल तर तुमचा कितीही आवडता विषय असू दे, त्याला कंट्रोल करणं खूप गडबड होतं. आणि त्यामुळे मी काय बनवू शकलो नाही. 2 दिवस प्रयत्न केला मी ह्या स्पॉटवरती येऊन तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ बनवायचा, पण हालत खूप मॅसिव खराब होती. त्यामुळे हिंमत पण झाली नाही का मी एक 15-20 मिनटं बसून तुमच्यासाठी व्हिडिओ बनव. पण आज सकाळपासून थोडं बरं वाटत होतं, म्हणून बोललो चला एक बरोबर चालता बोलता एक व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला अपडेट देईन. आज प्रयत्न करेन. आज पण ह्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणात सूज आहे अजून पण. मोस्टली करून हा भाग खूप दुखतो आहे आतमध्ये. अप्पर जॉ, ज्याला वरचा जबडा म्हणतात, तो खूप दुखतो आहे. आणि खालच्या जबड्यामध्ये पण खूप सूज आले, त्यामुळे खूप दुखत आहे. आज पूर्ण दिवस मी लिक्विड डाएटवरती होतो, कारण दोन्ही जबडे दुखत असल्यामुळे मी काही चावू शकत नव्हतो. आणि पीज आणि हे गिळण्यापेक्षा बेटर मी लिक्विड डाएटवरती राहणं पसंत केलं. आज बघीन संध्याकाळी मी पालखीचे नृत्याचे व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करेन. आणि मे बी तुम्हाला उद्या किंवा परवापर्यंत मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. आणि जिथे जिथे जाता येईल वाडीमध्ये, तिथे तिथे मी जाऊन शूट करण्याचा प्रयत्न करेन. सांगता येत नाही मी ह्या जे सूज आल्या माझ्या गालाला ती कधी बरी होईल. पण ज्या दिवशी मला त्रास नाही होणार त्या दिवशी मी नक्कीच जाऊन शूट करण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, आतापर्यंत सांभाळून घेतलं, ह्यापुढेही सांभाळून घ्या. मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन फिट राहण्याचा आणि तुमच्यापर्यंत शिवेली कोकणातली आणि ह्या कोकणातल्या परंपरा, त्याच्या व्यतिरिक्त जे पण काही चांगले सब्जेक्ट आहेत जे नॉर्मली खूप कमी जणांना माहीत असतात, त्याचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन. माझ्या सर्वच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्यांना हाईप कसं करायचं ते माहीत असेल तर त्यांनी प्लीज 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 माझ्या व्हिडिओला हाईप करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. नमस्कार.